आज आहे 8 जून आणि आज सुद्धा मराठवाड्यामध्ये कालच्या सारखी परिस्थिती उद्भवणार आहे। अनेक ठिकाणी 60% एवढी व्याप्ती आहे। ते जिल्हे कोणते आहेत ते पाहूयात। दक्षिण महाराष्ट्र, कोकण, मुंबईत सुद्धा आज पावसाची हजेरी लागणार आहे। नाशिक क्षेत्रात सुद्धा काही भागांमध्ये स्थानिक लेवलचा, तर सांगली, सोलापूर, पुणे, बारामती, पंढरपूर, अहिल्यानगर, बीड जिल्हा, तसेच नांदेड, सोलापूर, लातूर, जालना जिल्हा, परभणी, अहिल्यानगर बरोबरच छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी आता नाव घेतलेल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्याची व्याप्ती आज सुद्धा आजच्या दिवस जास्त असेल। त्यानंतर उद्यापासून परत हळूहळू 4 दिवस कमी होऊन जाईल। कारण काय आहे आणि सत्य परिस्थिती काय आहे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आणि खानदेशसाठी, विदर्भासाठी काय परिस्थिती उद्भवणार आहे हा देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। मित्रांनो, मान्सून मुंबईमध्ये जवळपास पोहोचल्यात जमा आहे। कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी शासकीय हवामान खात्याकडून ही घोषणा केली जाईल। 14 आणि 15 तारखेदरम्यान मान्सून नाशिकच्या घाटमाथ्यावरती, पुणे घाटमाथा, त्याचबरोबर खानदेशचे सुद्धा जे काही सह्याद्री पर्वतरांग आहेत इथे देखील 14 ते 15 या दरम्यान मान्सूनची पहिली सर कोसळण्याचा अंदाज आहे। मराठवाड्याला आणि विदर्भाला मान्सून पूर्व पावसाच्या जे काही सरी आहेत त्या 1-2 दिवसापुरत्याच मर्यादित राहिल्या। आता विषय असा आहे की आजचा जो काही 8 मेचा पाऊस आहे तो कोणत्या विभागाला कशा पद्धतीने बरसू शकतो हे देखील पाहूयात। आज तुरळक ठिकाणी का होईना कन्नड, सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद भागांमध्ये पाणी असणार आहे। मलकापूर सुद्धा काही प्रमाणात का होईना पाणी असणार आहे। मोताळा, बुलढाणा वगैरे परिसर आहे। आज रिसोड, मेहकर या भागात देखील विदर्भातील हा पाऊस असणार आहे। लोणार परिसरात सुद्धा आज काही ठिकाणी पाऊस असणार आहे। साखर, खेरडा परिसर सुद्धा आज काही प्रमाणात का होईना पावसाची शक्यता आहे। मंठा, देळगाव राजा हा देखील भाग आज काही प्रमाणात का होईना पावसाची शक्यता आहे। हिंगोलीच्या दक्षिण पूर्व भागाचा समावेश देखील आज पावसाच्या रडावरती आहे। नांदेड मात्र हदगाव, वसमत, डिग्रज, जिंतूर, सेलू, परभणी, त्याचबरोबर उत्तरेकडील भाग रिसोड, हिंगोलीचे उत्तरेकडील पुन्हा भाग जे आहेत वाशिम जिल्ह्याकडील त्यांना देखील पावसाची आज शक्यता आहे। व्याप्तीचा विषय कमी अधिक प्रमाणात होईल पण आहे। डिग्रजमध्ये काही प्रमाणात आहे, यांना सर्वदूरशी व्याप्ती नाहीये, जसं नेहमी सांगतोय त्या पद्धतीनं। पण आज थोडीशी चांगली बदल जो आहे या उत्तरेकडील भागांना होणार आहे। त्याचबरोबर किनवटला सुद्धा मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस असेल। यवतमाळ, वर्धा देखील आज तुरळक ठिकाणी पाऊस असेल। पूर्व विदर्भाच्या नागपूर जिल्ह्याला आणि भंडाऱ्याला काही ठिकाणी असणार आहे, सर्वदूरची व्याप्ती नाहीये। मात्र सर्वदूर सारखाच कोकणामध्ये सांगलीला आणि कोल्हापूरला जवळपास मान्सून सर्वदूर सारखाच बरसणार आहे, आजही कालही। सोलापूरला जी पद्धत काल होती ती सेम आज आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा इशारा इथे राहू शकतो, कारण की परिस्थिती यांच्यासाठी कर्नाटकमध्ये मान्सून चांगल्या असल्यामुळे पोषक आहे। लातूरची व्याप्ती आज कालच्या तुलनेमध्ये जास्त राहणार आहे, कारण की कर्नाटकमधलं बाष्प पूर्णपणे याच भागात येणार आहे। एकंदरीत सत्य परिस्थिती सांगायचं म्हटलं तर कर्नाटक मान्सूनने पूर्ण व्यापून त्याच भागातला जो काही बाष्पयुक्त साठा आहे तो दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हा प्रभाव टाकतो आहे आणि त्यामुळेच या भागामध्ये अनेक ठिकाणी पाऊस असेल। नांदेडसह अनेक भाग आहे। आता एका मिनिटामध्ये हा विषय काय आहे तो क्लिअर करतोय। पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरपर्यंत व्याप्ती चांगली, जो भाग दक्षिणेकडे मोडतो त्या भागांपर्यंत। बीड जिल्हा सुद्धा जवळपास चांगल्या व्याप्तीमध्ये आज 8 जूनला आहे आणि मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे, सर्व तालुके आज चांगल्या व्याप्तीमध्ये आहे। मग याचा प्रभाव आणि थोडी वाऱ्याने अजूनही साथ दिली तर वाशिमला व्याप्ती बऱ्यापैकी मिळू शकते। हिंगोलीला तर आहेच, त्याबरोबर जालन्याला सुद्धा जसे की काल घनसावंगी, मंठा वगैरे तुरळक ठिकाणी, पण परतूर वगैरे भागात बऱ्यापैकी झालाय। आष्टी वगैरे परिसर, मूर्ती वगैरे परिसर बरा झालाय। तर अशा प्रकारची व्याप्ती ही उत्तरेकडील भागांना देखील मिळू शकते। त्यामुळे कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगरचे आणखीन काही तालुके आहेत, वैजापूर, नाशिकच्या मालेगाव, नांदगाव परिसरात आज परिस्थिती आहे। खानदेश आणि जळगावला अजूनही काही दिवस प्रतीक्षा आहे, कारण की इकडनं दक्षिणेकडनं उत्तरेकडे वारे वाहत आहेत, तिकडे बाष्प ट्रान्सफर करतात, पण राजस्थान मार्गे येणारे, MP मार्गे येणारे उष्ण वारे त्यांचं बाष्प रोखून धरतायत। ही परिस्थिती इथे पाहायला मिळते। त्यामुळे विदर्भामध्ये आज काही प्रमाणात का होईना हजेरी लागेल, अन्यथा मान्सून प्रतीक्षा या भागाची कायम आहे। आज इथे जळगाव मोजक्या ठिकाणी, बुलढाण्यातल्या काही भागांना आज सक्रिय होणार आहे, वाशिमला देखील आज सक्रिय होणार आहे, अकोल्याची देखील तीच परिस्थिती आहे। एकंदरीत मान्सूनच्या पेरण्या तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलंय, सध्या महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे
धुरळ पेरणी केली जाते। सोशल मीडियावरती धुरळ पेरणीबाबत आपण कुठलाच सल्ला दिला नाहीये आणि विषय असा आहे की हा पाऊस अवकाळी 1-2 दिवसापुरताच मर्यादित राहिला, त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात एंट्री करणार आहे। त्यामुळे मधल्या काळामध्ये गॅप पडू शकतो। उदाहरणार्थ आता हा जो काही आज व्याप्ती आहे ती व्याप्ती उद्या पुन्हा कमी, परवा त्याच्यापेक्षा कमी, एकंदरीत 14-15 तारखेपर्यंत व्याप्ती कमी राहील आणि नंतर तिथून पुढे वाढेल, जी जवळपास 22-23 पर्यंत आपल्या पेरण्या आटोपतील असा मागच्याच महिन्यात दिलेला अंदाज आहे। त्या पद्धतीने हे चित्र स्पष्ट होणार आहे। एकंदरीत काय प्रश्न आपले असतील ते कमेंटमध्ये सुचवा, कारण की काल सुद्धा मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस झाला, त्या भागांची नावे देखील कमेंटमध्ये करा। जय शिवराय, धन्यवाद।